महाराष्ट्रात चैत्र शुक्ल तृतीयेला सुहासिनी देवघरातल्या अन्नपूर्णेची गौर म्हणून वेगळं आसन देऊन स्थापना करतात। महिनाभर तिची पूजा करतात। कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी हळदी कुंकू समारंभ करतात। त्यावेळी घरी आलेल्या महिलांचे पाय धुतात, त्यांच्या हातात थंडाव्याचं प्रतीक म्हणून चंदनाचा लेप लावतात। भिजवलेल्या हरभऱ्यांनी फळांसह सुहासिनींची ओटी भरतात। कैरीची वाटली डाळ, थंडगार पन्ह, टरबूज हे वाटलं जातं। यावेळी गौरीचं माहेर नावाचं गाणं आरतीत म्हटलं जातं। चैत्रात गौर तिच्या माहेरी येते, सगळे कौतुक सोहळे करून घेते आणि अक्षय तृतीयेला परत सासरी जाते असं मानून सगळे विधी केले जातात। चैत्र पाडव्यानंतर चैत्र शुद्ध तृतीयेस सुरू होतो चैत्र गौरीचा हा उत्सव। चैत्र गौर म्हणजे पार्वतीचा उत्सव। चैत्र शुक्ल तृतीयेपासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत घरातील देवघरात गौरीची म्हणजेच पार्वतीची पूजा करून हा उत्सव साजरा केला जातो। या पूजेमध्ये देवघरातल्या अन्नपूर्णेला गौरी म्हणून पाळण्यात बसवले जाते। देवघरातच छोटासा झोपाळा ठेवण्यात येतो। देवीची विधिवत पूजा केली जाते। अक्षय तृतीयेपर्यंत रोज नित्य नियमाने पूजा केली जाते। हळदी कुंकू समारंभात गौरीपुढे आरास केली जाते। वेगवेगळे फराळाचे पदार्थ तयार करून तिच्या पुढे मांडले जातात। टरबुजाचे वेगवेगळे आकार बनवून देखील या गौरीची आरास केली जाते। चैत्रांगण रांगोळी काढली जाते। या रांगोळ्यात चंद्र, सूर्य, गोपद्म, कासव, हत्ती, तुळशी वृंदावन, फेर धरून नाचणाऱ्या मुली, शंख, चक्र, गदा, स्वस्तिक, कमळ, लक्ष्मीची पावले, राधाकृष्ण अशांसारखे ठराविक विषय प्रतीक म्हणून रेखाटले जातात। तुम्हाला चैत्र गौरीची माहिती आवडली असेल अशी आशा करते।